नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता मी ही 2 नारळ फोडलेली आहे आणि त्याचे एवढं खोबरं काढून घेतलेलं आहे। हे थोडं राहिले आता हे काढणार आहे। आता याचं काय करावं म्हणून प्रश्न पडला होता, तर म्हटलं आज या नारळाचं आपण छान नारळाच्या वड्या करूया। अतिशय अचूक प्रमाणात आणि अतिशय सुंदर अशा वड्या होतात ह्या आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतात, इतक्या सुंदर नारळाच्या वड्या होतात। त्या चवीला तर खूप छान होतातच, पण त्या दिसायलाही सुंदर हव्या म्हणून आता आपल्याला तर याचं आपल्याला ही पाट काढून घ्यायची आहे। तर मी या पद्धतीने काढणार आहे। तर आपण याची सगळीशी पाट काढून घेऊया, म्हणजे आपल्या खोबऱ्याचा किस अतिशय सुंदर येईल, पांढरा शुभ्र दिसेल आणि वडीही खूप छान दिसेल। छान पाट निघून गेलेली आहे। तर या पद्धतीने सर्वाची काढणार आहे। तर याचं तुम्ही किस पण बनवू शकता, बारीक किस नाहीतर मग तुकडे करून मिक्सरला बारीक फिरवून पण घेऊ शकतात। तुम्ही तुकडे करून मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे। तर हे काप झालेले आहे तयार। आता आपण यांना मिक्सरमधून दरदरीत असं बारीकसं दळून घ्यायचं आहे। हे या पद्धतीने दळायचं आहे, पूर्ण बारीक पेस्ट पण नाही करायची आणि तुकडे पण नाही राहू द्यायचे। बारीक किस केल्यासारखं आपल्याला याला दळून घ्यायचं आहे। आता हा किस आपण मोजून घेणार आहोत। तर आता ह्या डिशमधला मी यात मोजून घेतलेला आहे। 1 वाटी झालेला आहे। आता आपण हा एका कढईत टाकून द्यायचा आहे। 1 वाटी, लगेच दुसऱ्या वाटीत पण मोजून घेऊया। दुसरी, 2 वाटी पूर्ण भरलेली आहे। तिसरी वाटी अर्धी भरलेली आहे। एवढी आपण आता टाकून देऊया। 2.5 वाटी ओल्या नारळाच्या किससाठी आपण 2 वाटी साखर घालणार आहोत। 1 आणि 2 मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच यामध्ये दूध टाकायचं आहे। ज्या वाटीने आपण साखर आणि खोबऱ्याचं किस मोजला आहे त्याच वाटीने आपण दूध घालणार आहोत। आपल्याला 1 वाटी दूध घ्यायचं आहे, थोडं कमी, अगदी घोटभर असं, आणि दुधावरची साय आपल्याला यात टाकायची आहे। तर आपली साय घेऊन घेऊया। एवढे दूध आणि साय आपण आता यात घालणार आहोत। हे आपल्याला लगेचच टाकून द्यायचं आहे आणि आता आपल्याला सारखं याला अगदी मीडियम फ्लेमवर सारखं चाळत राहायचं आहे। अजिबात हात बाजूला करायचा नाही, आता हे लगेचच आपल्या चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळे अजिबातच हात सोडायचा नाही। सारखं याला आपल्याला चाळत राहायचं आहे। यातच आपल्याला 1 चमचा मिल्क पावडर पण घालायची आहे। मिक्स करून घ्यायचे, सारखं चाळूयात आपण। मस्त आटत येत आहे। याला थोडा वेळ लागतो, पण वड्या खूप छान होतात। आता हे आटत आलेलं आहे। आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागले, 20 मिनिट, पण आता अजून पूर्ण झालेलं नाही आहे। अजून त्याला आपल्याला थोडं होऊ द्यावं लागेल। तर आता आपल्याला हे ज्या ताटात काढायचं आहे त्या ताटाला आपण तूप लावून घेऊया। यात आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम पण टाकू शकतो। मी थोडे काजू आणि थोडे बदाम मिक्सरला बारीक दळून घेते। तर यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी वेलची पूड आणि हे जे काजू बदामची मी पावडर करून घेतली आहे ती पण टाकायची आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। तर आपलं हे होतच आलेलं आहे। त्याचा गोळा छान तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त गोळा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे। आता हे आपण ताटात टाकून द्यायचे।
आणि ह्या सपाट बुडाचं एक भांडं म्हणजे मी फुलपात्र घेतलेलं आहे, एक वाटी घ्यायची आणि त्याच्यानं आपल्याला हे पसरवून द्यायचं आहे. तर हे छान थापल्या गेलं आहे. हे गरम आहे तेव्हाच आपण याला कट करून घ्यायचे आहे. मस्त झाल्या आहेत वड्या, तुम्ही पाहू शकतात. मस्त चौकोनी चौकोनी वड्या करून घ्यायचे. आपण आपल्या आवडत्या शेपमध्ये पण करू शकतो. मी झटपट अशा वड्या आहेत ह्या, तुम्ही पाहू शकतात, लगेचच निघत आहेत. मस्त अतिशय सुंदर सुरेख अशी वडी झालेली आहे, खूपच छान. तर आजच्या खोबऱ्याच्या ओल्या नारळाच्या वडीचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. एवढ्या अगदी सहजच निघत आहे, तुम्ही पाहू शकता. मस्तच किती सुरेख झाले आहेत. Oh my.